गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गीत वर्ग हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति। द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वं स्यादिलक्षणं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतम्। एकं नित्यं विमलवचलं सर्वादि
साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु वंदे जगद्गुरु मन जाये माझे त्या त्याच ठिकाणी निजरूप तुझे म्या ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय देऊनी तिथे श्री गुरु तुझे पाय धोनी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय गुरुवर्य मानसन महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या हितासाठी या जड जीवाच्या उद्धारासाठी 4 ग्रंथाचा अनुवाद केलेला आहे किंवा ग्रंथ लिहिलेले आहेत आणि या बद्ध जीवासाठी हरिपाठ असा 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला. ज्ञानेश्वरासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मुक्तासाठी चांगदेव 65 असा महान ग्रंथ लिहिला आणि अधिकारी पुरुषासाठी स्वतःचा अनुभव म्हणून अमृत अनुभव असा महान ग्रंथ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे आणि त्या महान ग्रंथाचं व्याख्यान करणं माझ्यासारख्या पामरानं होत नाही आणि माझ्यासारख्या पामराने याचा विस्तार पण मांडता येत नाही आणि सद्गुरू सेवा म्हणून गुरुवर्य संजय महाराज जाहिरे आज काही कारणास्तव नसल्यामुळे आणि त्यांनीच हा एक आज वाघमारे विद्याताई या जय तुळजाभवानी माता आहे की नाही आणि काय म्हणतात त्याला नवरात्र व्रत असं आमच्या विद्याताईचं चालू आहे आणि त्या निमित्तानं आहे की नाही गुरुवर्य संजय महाराज जाहिरे या नवव्रताचं एक ओझं आहे की नाही म्हणजे ओझं म्हणजे प्रवचनाचं माऊलीच्या मुखातून 9 दिवस असं या नवव्रत कारणामुळे
प्रवचन आपण अमृतानुभवचं संकल्प करूया आणि संकल्पामुळे हे प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडून होत आहे. माझे श्री गुरुवर्य संजय महाराज जाहिरे नसल्या कारणानं माझ्यासारख्या बद्ध जीवाकडून ही सेवा त्यांच्याच मुखातून किंवा त्यांच्या वाणीतून वदलेले हे शब्द मीच सांगण्याचा प्रयत्न करतो. मला काही हे एवढं मोठं ग्रंथ अमृतानुभव ग्रंथ आहे आणि एवढा दांडगा अनुभव माझ्याजवळ काही नाही आहे, पण एक सेवा म्हणून श्रीगुरु सेवा म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. तर माऊली म्हणतात, कैसा मेळू आला गोडिये दोघेन माती जगिये की परमाणु ही माझी वाये मांडली आहेत. तर कालच्या प्रवचनामध्ये माऊली अनुमान प्रमाण आहे की नाही, अनुमान प्रमाणाचा विस्तार आणि अनुमान प्रमाण मांडले आणि त्या अनुमान प्रमाणामध्ये स्वतः प्रमाण म्हणून आहे की नाही, वेदाला सुद्धा वेद हे स्वतः प्रमाण असून वेदाला सुद्धा परमात्मा नाही कळाला असा उल्लेख माऊली कालच्या प्रवचनामध्ये सांगितले. आणि तसं वेदाला नाही कळाला तर अमृत अनुभवचा अनुभव या जीवाला नाही कळणार आहे की नाही. म्हणून थोडक्यात एक 10 मिनटं सेवा म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि अनुमान प्रमाण हे आहे की नाही, वेदाला सुद्धा वेद हे स्वतः प्रमाण असून वेदाला सुद्धा काय कळालं नाही, ब्रह्म ईश्वर कळाला नाही. तर आपल्यासारख्या पामराला कुठून कळणार आहे की नाही. पण वेद हे स्वतः प्रमाण आहे, स्वतः सिद्ध आहे आणि वेदापासून सर्व काही ग्रंथ निर्माण झाले, शास्त्र निर्माण झाले, पुराण निर्माण झाले. पण वेद हे स्वतः प्रमाण असून वेदाला सुद्धा ब्रह्म कळाला नाही. तर का कळाला नाही, वेद ब्रह्म कळण्याचा मार्ग दाखवतो, वेद ब्रह्म कळण्याचा मार्ग दाखवतो पण ब्रह्म करत नाही. म्हणून साधूच हे ब्रह्म करतात, साधूलाच अधिकार आहे ब्रह्म करण्याचा. म्हणून साधू स्वतः सिद्ध आहेत आहे की नाही, स्वयं प्रमाण हे साधू आहेत. काय काय म्हणले, कुठे गेले आमची वैष्णव, कोणतं का वैष्णव, मजा आहे काय ध्यानात नाही बघ, कोणतं माऊली, कल्पित म्हणजे जीव, कल्पित म्हणजे जीव आहे, कल्पित प्रमाण हे जीव मानतो, वास्तव म्हणजे योगी, वास्तव प्रमाण हे योगी मानतो आहे की नाही. आणि अनुमान प्रमाण हे जोगी मानतात आणि स्वयंप्रमाणे साधू म्हणतात आहे की नाही. तर कालच्या प्रवचनामध्ये हे सर्व प्रमाण झालेले आहेत. तरी पण एक मागची आठवण म्हणून आहे की नाही, तुमच्या आमच्या लक्षात राहावं म्हणून. आता माऊली पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, कैसा मेळू आला गोडिये दोघे न माती ये का परमाणु ही माझी वाये मांडली आहे ती. प्रकृती पुरुषाच्या परस्परातले आवडीचा असा गोड संगम झालेला आहे की हे दोघे जगात मावत नाहीत. हे दोघे आनंदाने परमाणूंमध्ये देखील रूपाने राहतात.
तर कसं आहे, प्रकृती आणि पुरुष आहे की नाही, ब्रह्म आणि माया, ब्रह्मही वेगळा नाही आणि मायाही वेगळी नाही. तर प्रकृती आणि पुरुष या दोघांमध्ये एवढी आवड आहे, या दोघांमध्ये एकमेकावर एवढं प्रेम आहे. प्रकृतीचंही प्रेम पुरुषावर आहे आणि पुरुषाचंही प्रेम प्रकृतीवर आहे. तर का प्रकृती आणि पुरुषाचं ह्या दोघा एकमेकांमध्ये का प्रेम आहे, तर दोघे हे एकच आहेत, आहे की नाही. जसं सोनच आहे, पण एकाची नथ केले आणि एकाचा काय केले, मुदी म्हणा, अंगठी म्हणा. पण अंगठी वेगळी नाही आणि नथ वेगळी नाही. वेगळी आहे का, नथही वेगळी नाही. नथ जरी वेगळी दिसली, अंगठी जरी वेगळी दिसली, तर दोघांचं अधिष्ठान काय, सोनं आहे. तसं प्रकृती वेगळी दिसली किंवा पुरुष वेगळा दिसला तरी हे दोघे एकच आहेत, विचाराने एकच आहेत, दोघांचं अधिष्ठान एकच आहे की नाही. जसं ब्रह्मापासूनच प्रकृती झाली, ब्रह्मापासूनच माया झाली. त्या मायापासून ब्रह्म आहे, सावलीपासून पुरुष आहे का, सावलीपासून माणूस आहे. जसं सावलीपासून माणूस नाही, तसं मायेपासून ब्रह्म नाही. ब्रह्मापासून प्रकृती आहे, ब्रह्मापासून माया आहे, ब्रह्म त्याची माया, आहे की माया नाही? त्याची ब्रह्म. म्हणून प्रकृती ब्रह्म जरी वेगळ्या पद्धतीने दिसला किंवा माया जरी वेगळ्या पद्धतीने दिसली तरी प्रकृती पुरुष हे समान आहे. जसं पती आणि पत्नी दिसायला एक का दोन, दिसायला दोन आणि असायला एक. तसं ब्रह्म जरी वेगळा दिसाय असला, माया जरी दिसायला वेगळी असली, तर असायला एक आहे. कारण जसं पतीची सत्ता घेऊन पत्नी हे नांदत असते, तसं ब्रह्माची सत्ता घेऊन माया नांदत असते. म्हणून माऊली म्हणतात, कैसा मेळू आला गोडीये, दोघेन माती जगे ये, की परमाणू ही माझी उपाये मांडली आहे. ती प्रकृती पुरुषाच्या परस्परातले आवडीचा असा गोड संगम झालेला आहे. हे दोघे जगात मावत नाहीत, दोघे आनंदाने मानूमध्ये दोघील शोभित रूपाने राहिले आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या शिवशक्तीच्या ऐक्याला इतकी गोडी आली की सगळ्या जगात हे दोघे मावत नाहीत. माऊली म्हणतात की ब्रह्म आणि माया आहे की नाही, सर्व जगामध्ये ब्रह्म आणि मायाशिवाय पूर्ण जगत नाही. जगत कसं आहे, पुरुषाचं आहे का स्त्रीचं आहे, मायाचं आहे का ब्रह्माचं आहे. माया आणि ब्रह्म किंवा ब्रह्म आणि माया ह्या दोघांच्या संबंधातून आहे की नाही जो बोधपुत्र होतो त्याचं नाव आहे जगत. ऐक्याला इतकी गोडी आली की सगळ्या जगात हे दोघे मावत नाहीत. या म्हणण्यात केवळ चेतनकारवाद, प्रधानकारवाद बुडाला किंवा परमाणुवादामध्येही हे दोघे व्हावे, म्हणजे आनंदाने राहतात. म्हणजे कोणत्याही पदार्थात हे दोघे आहेत. व्यवहारामध्ये पती पत्नी असे असावे, म्हणजे दोघांचे मनोगत एक असावे. कोणत्याही कार्यात दोघांची सहमती असावी. जसं व्यवहारामध्ये पती आणि पत्नी आहे की नाही, व्यवहारामध्ये जसं पती आणि पत्नी ह्या दोघांच्या एकमताने व्यवहार करतात, तसं
या जगतामध्ये ब्रह्म आणि माया ह्या दोघाच्या मताशिवाय हे जगत चालत नाही. विश्व चालत नाही. नवऱ्याला परमार्थ आवडत असेल तर तिलाही परमार्थ आवडावा. दोघांनीही परमार्थ करणे शक्य आहे. जसं नवऱ्याला जर परमार्थ आवडत असला आहे की नाही तर पतीलाही परमार्थ आवडावा. म्हणजे काय होते की सुरळीत गाडा चालतो. एक बैल इकडे ओढते आणि एक बैल इकडे ओढते, गाडी चालेल नाही. तसं मायेला बी काय आवडला पाहिजे? परमार्थ आवडला पाहिजे किंवा ब्रह्मस्वरूप आवडलं पाहिजे. आणि ब्रह्मस्वरूप आवडल्यामुळं मायेला हे ब्रह्म घेऊन चालत असतं. म्हणून कोणत्याही कार्यात दोघांची सहमती असावी. नवऱ्या परमार्थाला आवडत असेल तर तिलाही परमार्थ आवडावा. दोघांनाही परमार्थ करणे भूषण आहे. तसं माया आणि ब्रह्म हे दोघेही कार्यरत जर असले तर हे जगत निर्माण होतं. आणि जगत निर्माण होणं हे दुसरं काही नाही, दुसरं काही नसून ब्रह्मांशाचा अंश आहे. म्हणून जगत जरी वेगळं दिसलं तर जगत झालं नाही आणि जगत होणार नाही. कारण जगत का दिसतो? जसं मागच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक किंवा पुढच्या प्रकरणामध्ये दुसऱ्या का तिसऱ्या प्रकरणामध्ये ते आहेच म्हणा. परंतु जगत आपणाला का दिसते तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण आणि महाकारण ज्याचा स्थूल शरीराचं ईश्वर कृपा आहे, सूक्ष्म शरीराची श्रीगुरु कृपा आहे आणि कारण शरीराची शास्त्र कृपा आहे आणि महाकारणाची अंतकरण कृपा आहे. तर स्थूल शरीराची ईश्वर कृपेचा प्रादभाव आहे. ह्या प्रादभावामुळे शरीरावरचं जो प्रेम आहे किंवा त्या शरीरावर त्या प्रादभाव म्हणजे शरीरावर भाव असणे आहे की नाही. त्या भावाने सत्कर्म घडतील, पुण्य घडल, पण मुक्त म्हणून माऊली म्हणतात ते शरीरभाव नासती. प्रादभाव नासला का प्रध्वंसा भाव येतो. प्रादभाव संपला, भाव हे संपत असतात. भाव हे संपत असतात. प्रादभाव संपला का प्रध्वंसा भाव येतो आणि त्या प्रध्वंसा भावामध्ये श्रीगुरु कृपा होते. श्रीगुरु कृपा झाली, प्रादभाव संपतो है की नाही. प्रध्वंसा भाव आणि प्रध्वंसा भाव संपला का अन्यन्य भाव येतो. अन्यन्य भाव आला का स्थूल आणि सूक्ष्म शरीर काय होते. स्थूल आणि सूक्ष्म शरीराची विसर पडतो आणि कारण शरीर असतं. आणि कारण शरीरामध्ये शास्त्रकृपा झाली का कारण शरीर सुद्धा संपते आणि कारण शरीराचा सुद्धा विसर पडतो. आणि कारण शरीराचा विसर पडला आहे का नाही. मग कारण शरीराचा विसर पडला का महाकारण असतो पुढे आणि त्या महाकारणामध्ये अत्यंताभाव असतो. प्रादभाव, प्रध्वंसाभाव, अन्यन्यभाव आणि अत्यंताभाव. अत्यंत्या भावामध्ये जगतही नाही, मायाही नाही, ब्रह्मही नाही. चित्त चैतन्य होता भेटी, जीवा सेवा पडली मिटी, ध्यान ही त्रिपुटी मावळली. ऐक नाही.
मग म्हणावं झाली या गुरुकृपा सुगम सर्वत्र ठसावे परब्रह्म. मग तेच जन्म मरण कैसे कर्म भव ब्रह्म असे ना. मग हे 4 भाव संपल्याशिवाय गुरुकृपा झाली नाही. आणि 4 भाव संपल्याशिवाय जगत हे पूर्ण ब्रह्म दिसत नाही. शास्त्र सांगता आलं म्हणजे श्री गुरु कृपा झाली अशी नाही, आहे की नाही. माऊली म्हणतात, कीर्तन करती कीर्तनकार होसी, प्रोचन करती प्रोचनकार होसी, परी वैष्णव ना होसी हरिजना. आहे की नाही. नामा म्हणे नाम गोविंदाचे घेसी, तरीच वैष्णव होसी हरिजना. मग नामाशिवाय प्रोचन केल्यामुळे हा जगत समजल. हा म्हणून माऊली म्हणतात, ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, सोहम भाव प्रतिती प्रगट होय. चिंतनामुळे सोहम भाव प्रतितीला येतो का प्रगट होतो? प्रतितीला येते. आणि तेच प्रतितीला आलं म्हणजे अनुभवाला आलं का प्रगट होतो. प्रगट झाल्याशिवाय जगत ब्रह्म दिसत नाही. म्हणून प्रतितीला यावं का प्रगट व्हावं, प्रतितीला आलं का प्रगट व्हावंच लागते. आता सहज म्हणते माणूस, सर्वांमध्येच आहे, प्रमाण द्यायला वेळच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या देखील दृष्टीने देखीला विठ्ठलची विठ्ठल. हे म्हणण्या इतकं आहे का सांगण्या इतकं आहे? म्हणण्या इतकं आहे. सांगण्या इतकं सांगायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा नाथ महाराज म्हणतात, चैतन्याची शोभा शोभत असे, एका जनार्दनी एकपणे उभा, आणि चैतन्याची शोभा शोभत असे. ही चैतन्याची शोभा आहे का मायाची शोभा आहे? चैतन्याची शोभा आहे की नाही. म्हणून चैतन्य कळणं एवढं सोपं नाही. सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दुरी सर्वज्ञ. एकीकडे माऊली म्हणतात सत्य ज्ञानांत. ह्या ज्ञानाचा जोपर्यंत अंत होत नाही ब्रह्म कळल. हे म्हणायला सोपं आहे. मग तसं बाबा ब्रह्म कळण्यासाठी किंवा जगत कळण्यासाठी चिंतनाशिवाय मार्ग नाही. सहज माणूस म्हणतो त्याच्यात बी देव आहे आणि माझ्यात बी देव आहे. हा, त्याच्यात बी देव आहे, माझ्यात बी देव आहे, कोणात देव नाही. देव काय माझ्यात नाही का म्हणते पिणारा माणूस. मी म्हणत गेलो पहिलं, मी पिलं म्हणजे काय माझ्यात नाही? हो बाबा, तुझ्यात बी आहे, पण तुझ्या प्रतीतीला आला का? प्रतीतीला आला का? तुझ्या अनुभवाला आला का? हा, म्हणणं सोपं आहे. अनुभवाला आला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देव तया जवळ असे. मग अनुभवच आला नाही तुझ्याजवळ, आला कुठला? आला नाही, हाय त्याच्यात, पण कळाला का? मग कळण्यासाठी काय करावं लागते? सद्गुरूला शरण जावं लागते. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय देव कळत नाही बाबा. सद्गुरू शिवाय देव नाही, आणि देवाशिवाय सद्गुरू नाही.
म्हणायचं झालं सोपं. झाली या गुरुकृपा सुगम, सर्वत्र ठसावे परब्रह्म. मग तेच जन्म मरण कैसे कर्म, भव ब्रह्म असे ना. हा, आणि मरताना म्हणतो बाळू कुठाय बोलवा. दूध उतरणार बाबा, बाळूला बोलू दे काय. बाळूला बोलवा, बाळूच्या पोराला बोलवा, नातूला बोलवा, पंतूला बोलवा. आता कुठं आहे ब्रह्म. हा, काय समजा खोटं आहे, काहीच खरं नाही. ज्याला जगतातला ब्रह्म कळाला तो उग बुमलतच बसत नाही. दुसरं काय करायचं, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आहे की नाही. म्हणून चिंतनाशिवाय मार्ग नाही, चिंतनाशिवाय कळू शकत नाही. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. म्हणून चिंतन केल्याशिवाय सद्गुरू कळत नाही. सद्गुरू कळत नाही याचा अर्थ ब्रह्म कळत नाही. ब्रह्म कळण्यासाठी नाम घेता उठाउटी, होय संसाराची. या संसाराची तुटी झाल्याशिवाय आहे की नाही जगतातलं ब्रह्म कळत नाही. आता संसार म्हणल्याच्या नंतर हे बायको, पोर, दादा, मामा, काका, आज्या, आजी, हे संसार म्हणतो आपण. हे संसार नाही, हे प्रपंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पडली हे रूढी जगा परिचार, चालवितो व्यवहार सत्य म्हणून. मरणाची कार्य नाही आठवण, सोहिताचा धन लोभ हेवा. मग हे दुःखाला कारण आहे का सुखाला कारण आहे? दुःखाला कारण आहे की नाही. ह्याला संसार म्हणायचं नाही, हे प्रपंच आहे. प्रपंचाला जर संसार झालाच नाही आणि संसार होणारही नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया जार हरिविन. मग हे लटका आहे तरी बी आपण त्याला सत्य मानून चालवतो. खरं कल्पित, आता कालचाच विषय आहे, खरं कल्पित मानावं का वास्तविक मानावं. हा, संसार कल्पित मानावा का वास्तविक मानावा. कल्पित मानावा. मग आपण वास्तविक मानतो म्हणून दुःखी होतो. वास्तविक कल्पित मानणारा हा जीव आहे की नाही. पण कल्पित मानत नाही आपण, त्याला सत्य मानतो. वास्तविक मानतो. सत्य मानतो म्हणून दुःखी ठरतो. पण ह्या दुःखातून जर सुटका करून घ्यायची असेल है की नाही, ह्या दुःखाला जर मुक्त करायचं असेल तर सद्गुरू सेवेशिवाय दुसरा मार्ग नाही. देवच दुसरा नाही. गुरुविनत येऊन आहे तुझ्या, नाही त्रिलोक. देव असला तर बी गुरुशिवाय कळत नाही. जसं जेजला भेटायचं असलं तर वकिलामार्फत भेटावं लागतं का तुम्हाला डायरेक्ट जाऊन बोलते त्यानं. हां, जेजला नुसत्या जेजला जर भेटायला गेलं तर त्याला वकील लावावं लागते. वकिलामार्फत जेची भेट होते. तसं देव जरी कळाला आहे की नाही, सद्गुरू मार्फत देवाची भेट नाही. नामदेवराय किती युग होते देवासंग? 4 चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमाग डोळे झाकून उभी ती जणी. किती
किती युग होता? 4 एक 4 युग. 4 युग देवासंग राहिले नामदेवराया. नामदेवरायाला देव कळाले नव्हते. का? नामदेवरायाला सुद्धा भ्रम झाला होता. देव म्हणजे असं काय गरज आहे? हे, गुरु करायची काय गरज आहे? गुरु करायची काय गरज आहे? अरे बाबा म्हणले नामदेवराया, देव म्हणजे असं खाते पिते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या संघ आहे आणि मला गुरु करायची काय गरज आहे? आमचा दोघांचा रोजचा येवाच चालू आहे भांड. अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या सोबत असताना आणि मी कोणाकडे जाऊ म्हणले? कोणाकडे जाऊ म्हणले मी? हा, तुम्हाला सांगतो, नामदेवरायाला भ्रांती झाली होती. मग त्या भ्रांतीतून बाहेर घालण्यासाठी, आता ते वेगळी कथा आहे, आपण तिकडे जाऊ नये, परंतु त्या भ्रांतीतून बाहेर काढण्यासाठी सद्गुरू करावं लागलं. खरा ईश्वर कळण्यासाठी सद्गुरू करावं लागलं. तिने भ्रांतीपासून म्हणून माऊली म्हणतात, जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. ज्याची भ्रांती निघून गेली, जो साधक आहे, भक्त आहे, जीव आहे, ज्या जीवाने त्या भ्रांतीपासून दूर झाला, मग तो आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य है की नाही? गुरुवाक्याचा ज्याने बोध घेतला, है की नाही? गुरुवाक्य हे मनानं चिंतन केलंय, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, है की नाही? मनाच्या कानानं ऐकावं लागतो, बुद्धीच्या डोळ्यानं बघावं लागतं. आणि असा जो सद्गुरूचा बोध, है की नाही, सद्गुरूच्या बोधावर अथूट असं निरंतर असं ज्याचं चिंतन चालू आहे, अशाची भ्रांती जाते. म्हणून माऊली म्हणतात, जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. मग गुरुशिवाय, जसं नामदेवरायाला सुद्धा भ्रांती झाली, जसं की एक निरंजन आहे. निरंजन म्हणजे कळते का? आरती. मला सांगाय ना, निरंजन हो, आरती. आरतीतला अग्नी आणि चुलीतला अग्नी. आरतीतला अग्नी पोळत नाही का? हा, पळतो. त्याला घेऊन असं करतो आपण, आरतीतला. आणि चुलीतला, बरं चुलीतल्याला मानतो का निरंजनातल्याला मानतो? निरंजन. आरतीतल्याला मानतो. मग आरतीतल्याला धरावं असं गचकुने हातात. हा, आरतीतलाही पोळतो आणि चुलीतलाही पोळतो. तसं नामदेवरायाला काय झाली? ती भ्रांती. म्हणजे भक्तामध्ये सुद्धा एक भ्रांती होती. नामदेवरायाला अहंकार झाला होता, नामदेवरायाला गर्व झाला होता. कोणता गर्व? माझ्यासोबत देव आहे. भक्ती करत होता, 4 युग भक्ती करत होता, 4 युग. पण त्याला सुद्धा 4 युग भक्ती केलेला एक अहंकार झाला होता. मी भक्ती करतो ह्याची भ्रांती झाली होती. 10 वर्षापासून गुरुची सेवा करणार काय होईल? नंतर 4 युग होतात. आरतीतलाही इस्तो पोळतो, अग्नी पोळतो आणि चुलीतलाही पोळतो. तसं भक्ती केलं म्हणजे काय होते? पोळत नाही, त्याला भ्रांती होत नाही. म्हणून
भगवान परमात्म्याने विचार केला, बाबा रे म्हणलं 4 युग झालं नामदेवराया माझ्यासोबत आहेत आणि ह्याची भ्रांती आहेच ह्याच्यामध्ये एवढं असून ते ह्याच्याजवळ आहे ह्याचं काढा म्हणून ह्याची भ्रांतीच काढलं पाहिजे म्हणले. गुरु मंत्र द्यावाच लागतं म्हणजे. भ्रांती जर काढणं गेलं तर हे काय वाया जाते. म्हणून भ्रांतीतून बाहेर काढण्यासाठी गुरुवाक्य म्हणत होतले, नामा म्हणे खेचर पायी खेचर पाहिजे खेचर पायी ओळख झाली त्या- ओळख झाली. त्याच्या पायापासून ओळख झाली. सद्गुरूची खेचराचे पाय धुवाच लागले, पाय उचलाच लागले तेव्हा त्याची ओळख तसं झाली. सद्गुरू शिवाय परमात्म्याची ओळख भेट नाही. ओळख नाही, भेट नाही. म्हणून जगतामध्ये महान असा निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म आहे की नाही, चालतं बोलतं ब्रह्म, सोबत असणारं ब्रह्म सद्गुरू होय. म्हणून माऊली म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण भांबते लौकिक बागू. ते लौकिकामध्ये उघड असलेलं परब्रह्म, निर्गुण निराकार असलेलं तत्व, निर्गुण निराकार असलेला परमात्मा सद्गुरूची उपाधी घेतला आणि तुमच्या आमच्यासाठी ते खटपट चालू आहे. कटकट चालू. तरी पण आम्हाला नाही. प्रत्येकाच्या किडी मुंग्यापासून झाडा झुडपा तरी पण आम्हाला नाही कळाला. तरी पण 800-900 वर्ष झाले ज्ञानोबा राहायला जाऊन अनेक माऊली कळाले नाहीत. जड जीवा कुठली अनेक कळाले नाहीत. कुठलीही वस्तू हरपल्याच्या नंतर त्या वस्तूची किंमत कळते. तसं माऊली, ज्ञानोबा राय, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, त्या लोकायला भिक्षा कोणी वाढत नव्हतं. भिक्षा शेण फेकून मारायचे, दगड फेकून मारायचे. नाही नाही ते केलं. 4 तत्व कळाले. हा, त्या काळात काही लोक नव्हते काय? कळालेच नाही. आणि आता त्या काळात उपाशी राहिलास का म्हणून कोणी विचारलं नाही, पाणी पिलास का म्हणून कोणी विचारायला नाही, विचाराय नाही का वाढले नाही. वाढले सुद्धा नाही. वाढले ते बी हिसकावून घ्यायचे आणि त्याच्यावर माती टाकायची, शेण टाकायचे. रस्त्यानं सुद्धा जाऊ देत गेले नाही त्या लोक. खराटे बांधायचे असे मागे. तर आता त्याच माऊलीवर कोणी दह्याचा अभिषेक करते, कोणी तुपाचं करते, कोणी कशाचं करते, कोणी साखरेचं पाणी टाकते, कोणी दह्याचं टाकते, कोणी दुधाचं टाकते. आणि एका वहीवर लाखो रुपये कमवून निघाले. कमून एका वाक्यामध्ये एका वाक्यात तेच लोक त्यावेळेस तकलीफ दिले आणि तेच लोक आता डोक्यावर घेऊन नाचाले. डोक्यावर घेऊन नाचणं म्हणजे कळाला का? आणखीन कळाय नाही, अजूनही कळाय नाही. आणि कळाय नाही. आणि म्हणून बाबा, सद्गुरू हेच ईश्वर आहे. सद्गुरू सेवा अति अंतकरणातून करा. हेच खरी भक्ती आहे, हेच खरं ज्ञान आहे. तैसे हरपले आपण पै पावे, राहता ते संता घेऊसावे, वानावे ऐकावे मनोनी वानावे ऐकावे तिची सदा. पण हे विसरलेलं तत्व आहे की नाही, ह्या विसरलेल्या तत्वाला, ह्या विसरलेल्या तत्वाची पुन्हा जाणीव करून घेण्यासाठी आहे की नाही, ह्या साधू संतांच्या वाङ्मयाचा विचार करायला पाहिजे. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण बांधते लौकिक. म्हणून ते ज्ञानाचा सागर
आहे की नाही? साधकाचा मायबाप, गुरु शनी हरीचा. हां, साधकाचा मायबाप आहे. म्हणून सद्गुरु सेवा हे आम्हाला सद्गुरु जीवनात आल्याच्या नंतर सद्गुरु केल्याशिवाय जन्माला आलं त्याचं सार्थक होत नाही. म्हणून सद्गुरु केल्याशिवाय कोणी राहू नये. आणि सद्गुरु सेवा हेच जगतामध्ये श्रेष्ठ सेवा आहे. म्हणून सद्गुरूनं दिलेलं नाम, सद्गुरूनं दिलेला बोध, या सद्गुरूनं दिलेल्या नामावर किंवा सद्गुरूनं दिलेल्या बोधावर जो साधक आरूढ आहे त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला काय, मला तरी काही येत गेलं नाही बाबा. पहिलं इथं बसून हे सांगणं म्हणता जोक नाही. बसून सांगणं सोपं नाही. एकही शब्द इथं बसल्याच्या नंतर ध्यानात येणार. पण काय खरंच एक सद्गुरूची कृपा आहे आपल्यावर. सद्गुरू कृपा झाल्याशिवाय, काहीतरी ईश्वर कृपा झाल्याशिवाय हे सांगता येत नाही. मला बोलण्याची लिंक नसेल, बोलण्याची एक सांगता नसेल, गुरु कृपा झाली, इमारत फळ आली, तरी पण एक धाडस म्हणून आतला चैतन्य जागृत आहे. आणि आतला जागृत झाल्याशिवाय बाहेर निघत नाही. हां, म्हणून बाबा सद्गुरु सेवेवर, सद्गुरु सेवा म्हणजे पाय दाबणं, पाय चपणं, पाया डोकं दाबणं हे नवा. हे नव्हे. त्याच्या नामावर आपल्याला बोधावर आरूढ राहा, बोधावर सद्गुरु. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय कुठं असायला पाहिजे? चित्तात. आणखीन एक अभंग आहे बघ बापू, सोमवारचं. कुठं असायला पाहिजे? सद्गुरुचरण चित्तामध्ये. रामकृष्ण नामे दोन्ही साजरी हृदय मंदिर सम्राट, हृदय मंदिरी सम्राकारे आपुले आपण खरा करा. सोडून संसार बनून तोडावे. चित्तामध्ये सद्गुरूचे चरण असावं. आणि चित्तामध्ये जोपर्यंत सद्गुरूचे चरण नाही तोपर्यंत अनुग्रह घेतल्या काय, कोणता ग्रह घेतल्या काय. पण निदान अनुग्रह घेऊन त्या अनुग्रहाचं चिंतन जरी नाही केलं तर नामाची विनमुख तू नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. मग त्याला म्हणले पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. आपण नाही, पुराण, पुराण सांगते म्हणले. पुराण, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. अरे बाबा, पुराण हे दोन्हीही सांगते. नाम जर घेतलास तर त्रिलोकात झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. आणि नाम जर नाही घेतलास तर त्याच्या इतका पापी जगात कोणी नाही. म्हणून नामाला कोणीच विसरायचं नाही. नामाला जर विसरल्या रे तुमचं काही खरं. 84च्या पुरी करू का आता? कुंडली तर झालेली सेवा समर्थ असणारे सद्गुरू श्री गुरुवर्य संजय महाराज जाहिरे यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय.
गुरुवर्य मधुसूदन महाराज की जय. गुरुवर संजय बाबा महाराज की जय. जय. सांबजी उमा पार्वतीपती शिव हर हर महादेव. गोपाळ कृष्ण आरती भगवान आरती म्हणायचं आहे म्हणा. आरती करा मग उपास आहे आधी आरती घ्या तुकाराम